लोकसभेची निवडणूक तिरंगी होणार आहे। महाविकास आघाडीकडून रवींद्र दंगेकर, महायुतीकडून मुरलीधर मोहोळ आणि वंचितकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। परंतु मराठा समाजाचा जो निर्णय आहे तो आतापर्यंत झालेला नाही। माझ्यासोबत मराठा क्रांती मोर्चाचे काही पदाधिकारी आहेत, त्यांचं काय नक्की याबाबत मत आहे आणि मराठा समाजाचा पाठिंबा कोणाला असणार आहे याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय नक्की तुमची पुढची भूमिका असणार आहे? उद्या मनोज जरांगे पाटील पुणे दौऱ्यावर देखील आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी आता एक भूमिका अशी घेतलेली आहे की अगोदर उमेदवार उभे करायचे ठरले होते, नंतर एकच उमेदवार करायचा ठरला होता, परंतु समाजातून काही अहवाल आले आणि एक लक्षात आलं की बाबा ह्या लोकसभेमध्ये आपण आपल्या समाजाची जी ताकद आहे किंवा समाजाची उपद्रव मूल्य काय आहे ते आपण दाखवून देऊ शकतो। म्हणून जरांगे पाटलांनी त्यांनी शेवटी एकच जाहीर केलेलं आहे की तुम्हाला ज्या उमेदवाराला पाडायचे त्याला नक्की पाडा, कोणाला पाठिंबा द्यायचा नाही। आम्ही कुठल्या पक्षालाही पाठिंबा दिलेला नाही, उमेदवारालाही दिलेला नाही, तो आमच्या समाजाचा असो नाही तर कुठल्याही समाजाचा असो। आणि ह्या भूमिकेतून आम्ही आहोत आणि आमची ह्या लोकसभेच्या निमित्ताने हे जे उमेदवार उभे आहेत त्यांच्या आणि त्यांच्या पक्षाला असं आमची विनंती आहे म्हणा किंवा सूचना आहे म्हणा किंवा त्यांच्याकडनं अपेक्षा अशी आहे की तुम्ही काय केलं उमेदवार म्हणून आणि पक्ष म्हणून हे तुम्ही असं म्हणताय की आमचा कुणालाही पाठिंबा नाही, पण कुणाला पाडायचं तर पाडा। जर तुमचा पाठिंबाच कोणाला नाहीये तर पाडणार कोणाला तुम्ही? या ठिकाणी मराठा समाजाच्या हिताची भूमिका पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये कोणी घेतली याचा लेखाजोखा आमच्याकडे आहे। पुण्यामध्ये 3,57,000 मराठा समाजाचे मतदार आहेत। मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल असेल, मराठा समाजांच्या राष्ट्रपुरुषांबद्दल असेल, छत्रपती शिवाजी महाराज असेल, महात्मा फुले असेल, यांच्याबद्दल ज्यांनी चुकीची वक्तव्य केली त्यावेळेस हे उमेदवार आपल्या पक्षाच्या विरोधात गेले का? त्यावेळेस समाजाच्या हिताच्या यांनी गोष्टी केल्या का? आरक्षणाचा एवढा महत्त्वाचा मुद्दा होता त्यावेळेस यांनी यांच्या पक्षाच्या विरोधात जाऊन भूमिका घेतली का? मराठा आरक्षणामध्ये यांची काय भूमिका होती? या सर्व गोष्टींचा लेखाजोखा हा मराठा समाज करणार। तुम्ही जर सर म्हणताय आमच्याकडे सगळ्या तिन्ही उमेदवारांचा लेखाजोखा आहे, तर त्या लेखाजोख्यात मराठा समाजासाठी काम करणारा कोणता उमेदवार आता दिसून येतोय तुम्हाला? आता तर आम्हाला कोणताही उमेदवार या समाजाच्या ह्याच्यामध्ये दिसत नाहीये। आमच्याकडनं काही चुकून राहिलं असेल तर या तिन्ही उमेदवारांनी या ठिकाणी जाहीर करावं पुण्यामध्ये की त्यांनी समाजासाठी आतापर्यंत कोणती भूमिका घेतली, समाजासाठी कोणतं कार्य केलं हे त्यांनी सांगावं। त्यानंतर मराठा समाज निर्णय घेईल आणि अगदी तिघांचा पर्याय आम्हाला नाही आवडला तर आम्ही नोटाला मतदान करू। मराठा समाजाला ताकदच मनोज जरांगे पाटील उद्या पुण्यात येणार आहेत, याबाबत काही चर्चा करणार आहात त्यांच्याशी? 100% आम्ही मनोज जरांगे पाटलांशी उद्या चर्चा करणार आहोत की पुण्यातले जे 3 उमेदवार आहेत त्याच्यामधल्या प्रत्येकाने समाजासाठी काय केलं आणि कोणत्या पक्षांनी त्यावेळेस आपल्या भूमिका मांडली हे आम्ही सांगणार। कारण SIT नेमली मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनावर, ही खूप मोठी चेष्टा झालेली आहे मराठा समाजाची। या ठिकाणी ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील आंदोलन करत होते तेव्हा लाठीचार्ज झाला आहे, आमच्या आया बहिणींवर लाठीचार्ज झालेला आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी 100% या सर्व गोष्टींचा विचार मराठा समाजापर्यंत पोहोचवणार आहे। उद्या मनोज जरांगे पाटलांशी चर्चा करून तुम्ही कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा हे ठरवणार आहात? नाही, पहिली गोष्ट अशी आहे की जरांगे पाटलांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। लोकांवरती त्यांनी निर्णय सोडलेला आहे। त्यामुळं ह्या उमेदवारांनी आता सचिन आडेकरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी भूमिका जाहीर करावी, त्यांनी स्पष्ट करावं, समाजाला मार्गदर्शन करावं, समाजाला त्यांनी काय काय केलं ते सांगावं आणि मग समाज नक्कीच ठरवेल। आम्ही त्यावेळेला बोलून अजून वेळ आहे, एक महिनाभर आहे जवळपास। याबाबतचा अंतिम निर्णय मनोज जरांगे पाटील घेणार आहात की तुम्ही घेणार आहात? नाही, पुणेकर घेतील, याचा निर्णय पुणेकर घेतील, पुण्यामधला समाज घेईल। जरांगे पाटील त्यांनी त्यांच्या काही सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत आणि त्या वेळोवेळी मांडतील, पण त्यांच्या सूचना आम्हाला वेळोवेळी येतीलच। नक्कीच। तर एकूण मराठा समाजाची भूमिका आहे की तिन्ही उमेदवारांनी आमच्या समोर येऊन समाजासाठी तुम्ही काय केलं हे आम्हाला सांगावं, त्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडू असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।